नमस्कार मित्रांनो, आज जग एका अत्यंत धोकादायक वळणावर उभा आहे। कल्पना करा, जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आघाडी नाटो, जिचा मूलमंत्र आहे एकावर हल्ला म्हणजेच सगळ्यांवर हल्ला। आज त्याच नाटो मधील एक देश दुसऱ्या देशावर कब्जा करण्याची भाषा करत आहे। होय, आपण बोलतोय अमेरिका आणि ग्रीनलँड बद्दल। आणि या सगळ्यांचे केंद्रस्थानी आहेत डोनाल्ड ट्रम्प। आजच्या या व्हिडिओत आपण उलगडणार आहोत एक असा प्लॅन जो युरोपला हादरवतोय, नाटोला तुटण्याच्या उंबरठ्यावर आणतोय आणि जगाला पुन्हा जंगल राजाकडे घेऊन जातोय। ग्रीनलँड नावात ग्रीन असलं तरी प्रत्यक्षात हा बर्फाचा महासागर आहे, जगातील सर्वात मोठं बेट, पण लोकसंख्या फक्त 57,000। ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त भाग आहे, स्वतःचं सरकार आहे, पण संरक्षण आणि परराष्ट्र धोरण हे डेन्मार्क पाहतो। पण खरी गोष्ट इथं आहे, ग्रीनलँडचं स्थान उत्तर अमेरिका आणि आर्क्टिक महासागराच्या मध्ये असलेला हा प्रदेश होय। मिसाईल हल्ल्याचा इशारा देणारा, रशिया आणि चीनवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रदेश आहे मित्रांनो। आणि भविष्यातील संपत्तीने भरलेला, म्हणजेच काहीतरी ते रेअर अर्थ मिनरल्स, युरेनियम, तेल आणि गॅसचे भरपूर साठे आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार अगदी स्पष्ट आहे। त्यांच्या शब्दात सांगायचं तर वी आर सुपर पॉवर अँड वी विल ॲक्ट लाईक वन। ट्रम्प यांना वाटतं की जग नियमाने नाही तर शक्तीनं चालतं। त्यामुळेच ग्रीनलँड हा त्यांच्यासाठी फक्त एक बेट नाही तर राष्ट्रीय सुरक्षेची गुरुकिल्ली आहे। व्हाईट हाऊसने स्पष्ट सांगितलं आहे, ग्रीनलँड मिळवण्यासाठी लष्करी पर्याय नाकारलेला नाही। इथे येतो सगळ्यात धक्कादायक बाब। रियूटर्सच्या रिपोर्टनुसार अमेरिका ग्रीनलँडमधील लोकांना थेट रोख पैसे देण्याचा विचार करत आहे। प्रत्येकी $10,000 ते $1,00,000 देण्यात येईल असं अमेरिकेचं म्हणणं आहे। भारतीय रुपयात जे म्हणायचं झालं तर 8 लाख ते 80 लाख रुपये प्रत्येकी। तर अमेरिकेला सुमारे एकूण खर्च म्हणायचं झालं तर $6 अब्ज खर्च येईल। या पैशांचा उद्देश काय, तर लोकांना डेन्मार्कपासून वेगळं व्हायला प्रवृत्त करणं, स्वातंत्र्याच्या मतदानाला पाठिंबा मिळवणं आणि नंतर अमेरिकेसोबत करार करून ग्रीनलँडवर हळूहळू नियंत्रण मिळवणं। यालाच म्हणतात गोळी न चालवता देश जिंकणं। जर अमेरिका ग्रीनलँडवर दावा करत असेल तर तो डेन्मार्कवर अप्रत्यक्ष हल्लाच ठरतो। आणि डेन्मार्क हा नाटोचा सदस्य आहे। डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी स्पष्ट इशारा दिला, जर नाटो देशावर हल्ला केला तर नाटो तिथेच संपेल। पण प्रश्न असा आहे, युरोप इतका शांत का आहे? कारण सत्य कडू आहे मित्रांनो। युक्रेन युद्धासाठी युरोप अजूनही USA वर अवलंबून आहे। स्वतःची लष्करी ताकद वाढवायला युरोपला वेळ हवा। सध्याला अमेरिकेला नाराज करणं म्हणजे स्वतःच्या सुरक्षेशी खेळ करणं। म्हणूनच युरोप वेळ विकत घेतोय मित्रांनो। ग्रीनलँडमधील लोक डेन्मार्कपासून स्वातंत्र्य हवं असं म्हणतात, पण अमेरिकेचा भाग व्हायला ते तयार नाहीत। एका इन्यूट शिकाऱ्याचं वाक्य आहे मित्रांनो, ते की मन हेलावून टाकणार आहे। एक मालक गेला, दुसरा आला, पण आमचं आयुष्य तसंच राहणार। हवामान बदलामुळे त्यांची शिकार, मासेमारी, जीवनशैली सगळंच धोक्यात आलं आहे। त्यांना पैसा नाही, स्वाभिमान आणि भविष्य हवं आहे। जर अमेरिका यशस्वी झालं तर कमकुवत होईल, रशिया आणि चीनला नवी संधी मिळेल, आंतरराष्ट्रीय कायदे फोल ठरतील। ज्याच्याकडे शक्ती त्याचं राज्य हा नियम पुन्हा लागू होईल। आज ग्रीनलँड, उद्या कुठला देश? मित्रांनो, हा प्रश्न फक्त ग्रीनलँडचा नाही, हा प्रश्न आहे जग नियमाने चालणार की ताकदीने? लहान देश सुरक्षित आहेत का? आणि नाटो खरंच एकजूट आहे का? ट्रम्प गंभीर आहेत, युरोप घाबरलेला आहे आणि जग लक्ष ठेवून आहे। तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। अमेरिकेचा प्लॅन तुम्हाला योग्य वाटतो का नाही? या व्हिडिओत दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।